अमृतकुंड येथे दत्त भक्तांच्या उपस्थितीत 20 जानेवारी 2026 ते 22 जानेवारी 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेला 3 दिवसीय नामस्मरण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात व उत्साहात संपन्न झाला। या 3 दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात दररोज सकाळी 6 ते 9 या वेळेत नामस्मरणाने करण्यात येत होती। त्यानंतर 9 ते 10 या वेळेत दत्तनामावर आधारित प्रवचन तर सकाळी 10 नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। दुपारी 3 ते 5 या वेळेत दत्तप्रभूंच्या नामाची पोथी वाचन तसेच सायंकाळी 6 ते 9 या वेळेत पुन्हा नामस्मरण आणि रात्री 9 वाजता कीर्तन असे भक्तिमय कार्यक्रम पार पडले। किती दिवस झाले? 3 दिवस झाले का? बरं, एवढा पहाड चढून खाली आले का तुम्ही? बरं, कसं वाटते तुम्हाला इथं? बरं वाटलं का? आता एवढ्या जंगलात भीती काही वाटत नाही? काहीच भीती नाही? बरं, या अमृतकुंडाचं एवढं काही दत्त महाराजाच्या कृपेनं महत्व आहे आणि या ठिकाणी साईनाथ महाराज आश्रम साईनाथ महाराजाच्या वतीने इथं 2-3 बंधारे केले आणि स्वच्छ पिण्यासाठी त्या अमृतकुंडाचं सुद्धा इथं स्वच्छता करून सर्वांना अमृतकुंडाचं शुद्ध पाणी पिण्यासाठी इथं हा 3 दिवसाचं नामस्मरण आयोजन करून यशस्वीरित्या पार पडलेला आहे। सकाळी 1500 माणसं करालो, संध्याकाळी 1500 माणसाचा 700-800 माणसं पहिले नव्हते, आता 1500 माणसं जवळपास पैसे गेलेत। आता सांगता येत नाही तरी त्या मटेरियल आणायला गेलो। परिस्थिती बेकार असताना भरपूर पब्लिक तिथे आलेली, वाट नाही बरोबर काहीच नाही, तरी पण दत्ताची भरपूर येण्याची इच्छा आहे। भरपूर लोकांची व्यवस्था झाली आणि तृप्त झालं मन। लोकांची भरपूर व्यवस्था झाली। पावसाळ्यात पाणी आल्यामुळे इकडून हे सर्व गाळून जात होतं, त्याच्यामुळे या सर्व भक्तांनी मिळून हे सर्व पिचिंग केलेली आहे आणि आता याच्यात गाळ जाणार नाही। या 3 दिवसीय धार्मिक कार्यक्रमासोबतच विविध सामाजिक उपक्रमांचाही समावेश करण्यात आला होता। यामध्ये वनराई बंधारे उभारणी, वृक्षारोपण तसेच अमृतकुंड परिसराची स्वच्छता करण्यात आली। धार्मिकतेसोबतच पर्यावरण व सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। कार्यक्रमाची सांगता पुरणपोळी व आंब्याच्या रसाच्या महाप्रसादाने करण्यात आली। हे अमृतकुंड दत्त महाराजांचे चरण स्पर्श झालेलं पवित्र कुंड असून येथे साधना केल्यास विशेष आध्यात्मिक अनुभूती मिळते असे मानले जाते। राहायचं असेल तर यक्ष निशब्द बिंदू साक्ष ठेवून ओम बिंदूंवर लक्ष केंद्रित केल्यासच दत्तानंद प्राप्त होतो असा संदेश यावेळी देण्यात आला। 3 दिवसापासून अमृतकुंड या ठिकाणी आलेलो आहोत। अमृतकुंडाचे हे खूप पवित्र स्थान आहे। इथे दत्तप्रभूंनी खूप तपश्चर्या केलेली आहे, संत महंतांनी तपश्चर्या केलेली आहे आणि सगळे इथं इतके लोक जेवण करत आहेत। सकाळी आणि संध्याकाळी 1000-1000 2-2000 लोक जेवण करतायत आणि सगळं वातावरण एकदम आनंदी आणि उत्साही आहे। सगळ्यांना खूप आनंद होत आहे आणि आम्हाला पण खूप आनंद होत आहे। आम्हीही पहिल्यांदाच आलेलो आहे इथं, तरी पण आम्हाला खूप आनंद होत आहे। 3 दिवसापासून तुम्ही इकडे जा रात्रंदिवस? हो, अजूनही जायची इच्छा नाही, खूप छान वाटत आहे। जिल्हा पुसदून का? बरं बरं, किती दिवस झाले? बर बर, काही भीती एवढ्या मोठ्या जंगलात दत्ताचं नामस्मरण चालू आहे का? काय कसं वाटायला लागलं तुम्हाला? कसं वाटायला लागलं? मस्त एकदम। शेणगावून आले का? काय म्हणता, काय सांगणार आजच्या कार्यक्रमाबद्दल? काय सांगता? निर्मळ झालं, एकदम काम खरोखर दत्त महाराज, खरोखर अमृतकुंड, खरोखर हे प्रसन्न वातावरण एवढं कुठंच मिळणार नाही। त्यात सद्गुरू महाराज काय वाटायले की निरालम सृष्टी तर हायच आहे, पण सगळं दत्ता भेटला असं वाटायले।
काय आणखी काय सांगसान तुम्ही? रस्ता भेटला, खूप छान झालं, खूप सगळी सोय झाली, एवढ्या जनतेची खूप सोय झाली. म्हणू लागले पाणी आहे की नाही, इथं पाण्याची गंगाच आहे, सप्त सागर हात इथे. अमृत कुंडाला पाणी भरपूर आहे का? भरपूर पाणी आहे, अमृत कुंडाला पाणी भरपूर आहे, कोणतं पाण्याची कमी नाही. काही त्रास झाला का तुम्हाला खाली एवढ्या जंगलात उतरायला? काही एका पैसा त्रास झाला नाही, एवढ्या डोंगरातून खाली उतरले तुम्ही, उतरल्यासारखं वाटलं नाही. 3 दिवसातून इथेच आ? हो, रात्री मुक्कामी पण इकडेच का? खूप काम इथं. काही भीती किती? इथे काहीच नाही. काहीच भीती नाही. हा, उतरल्यावर पाय सुद्धा दुखले नाही. कीर्तनातून राष्ट्रसंत साईनाथ महाराजांचे विचार मांडताना भक्ती निष्काम असावी, मागणे एकच असावे, तुझा विसर कधीही पडू नये असा भावनिक संदेश भाविकांना देण्यात आला. निमित्तानं या ठिकाणी आल्यानंतर सकाळी 6 ते 9 नामस्मरण, 9 ते 10 नामावर आधारित प्रवचन आणि दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम 10 वाजता, नंतर संध्याकाळी 3 ते 5 पोथी आणि 6 ते 9 नामस्मरण. आणि हे 3 दिवसाचा कार्यक्रम करत असताना यामध्ये मी 4 वनराई बंधारे या ठिकाणी सर्व भक्तांच्या श्रमांमधून हे काम करून घेतलेलं आहे. आणि त्यांच्या माध्यमातून हे काम करत असताना इथं वृक्षारोपणाचा सुद्धा कार्यक्रम हातात घेऊन या ठिकाणी अनेक वृक्षारोपण करण्यात आलं. आणि या एरियाची स्वच्छता करून सुंदर असा प्रकारचा परिसर आपल्याला कसा ठेवता येईल यासाठी मी प्रयत्न केला. आणि शेवटी रसपोळीने या कार्यक्रमाची सांगता झाली आणि अशा सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन जवाहरलाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमास आयोजकांच्या पत्नी कांचन जवाहरलाल जयस्वाल, भाऊ पाटील, संभाजीनगर विभाग संघचालक बबन जमाडे, महागाव नगराध्यक्ष दिलीप कोपरकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष निळू पाटील, नथू पाटील करंजखेड यांच्यासह परिसरातील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 3 दिवसीय चाललेल्या या नामस्मरण सोहळ्यामुळे अमृतकुंड परिसर भक्तिरसाने नाहून निघाला असून भाविकांनी समाधान व्यक्त केले. सद्गुरू महाराज की जय. आज या ठिकाणी अमृतकुंडावर 3 दिवसाचा नामस्मरणाचा सोहळा या ठिकाणी आयोजित केला. या कार्यक्रमाचे आयोजक जवाहरलाल जयस्वाल सेठजी आणि प्रांत संघ सरसंघचालक बबनरावजी जगाडे साहेब, देवगिरी प्रांताचे विभागीय अध्यक्ष, त्यानंतर भाऊ पाटील. मी यांच्यासमोर एक गोष्ट सांगितली की आपल्याला अमृतकुंडावर नामस्मरणाचा सोहळा आयोजित करायचा आहे. तर या ठिकाणी अमृतकुंडाचं एक महत्त्व त्यांना सांगितलं. एक ब्रह्मचारी नावाचा एक भक्त होता आणि तो ब्रह्मचारी नावाचा भक्त गाणगापूरमध्ये सतत फिरायचा, नामस्मरण करायचा, दत्त नामस्मरण करायचा. एका दिवशी अचानक त्या ब्रह्मचारी भक्ताला दृष्टांत झाला की तुम्ही ज्या शोधामध्ये आहात गुरु महाराजांच्या, ते गुरु महाराज हे सह्याद्री पर्वतावर तुम्हाला भेटतील. पहाटे 4 वाजता त्यांना त्या ठिकाणी साक्षात्कार झाला आणि ते झोपेतून उठले आणि ताबडतोब सह्याद्री पर्वताच्या दिशेने आले. आणि माहूरला आल्यानंतर पहिल्या प्रथम त्याने देवदेवश्वरीवर गेले. त्या ठिकाणी गुरु महाराजांची भेट होईल का, त्या ठिकाणी भेट झाली नाही. त्यानंतर ते संगत रेणुका मातेवर आले, त्या ठिकाणी त्यांना भेट झाली नाही. शिखरला आले, अनुसूया मातेकडे गेले आणि कमंडलू या तीर्थावर स्नान केले. महाराजांच्या भेटीसाठी भेट झाली नाही. आत्मबोध कुंडावर गेले, तिथेही भेट झाली नाही. आणि त्यानंतर सर्व तीर्थावर आले, तिथेही भेट झाली नाही. आणि महाराज बाळगीर महाराज हे अमृत कुंडावर बसून होते आणि गुरुरायाचा शोध करिता झाले व दर्शन, अमृत कुंडा सनिध बैसले करीत नामस्मरण. त्यावेळेस त्या ब्रह्मचारी भक्तानं तन मन धन अर्पण या ठिकाणी केलं आणि गुरु महाराजांनी त्यांना निजनाम दिलं. आज या घडीला 120 अंदाजे 120 वर्ष त्या काळात 120 वर्षापूर्वी निजनाम दिलं आणि ते दिलेलं निजनामाचं स्मरण करण्यासाठी आज 120 वर्षाच्या नंतर आज या ठिकाणी गुरु महाराजांनी दिलेल्या नामाचं स्मरण या ठिकाणी होत आहे. आणि मग ब्रह्मचार्यांनी इथून जाऊन वडगुंपेवर बसून त्या ठिकाणी नामस्मरण सोहळा केला आणि त्यावेळेसपासून वडगुंपा निर्मिती झाली. अशा प्रकारचं या अमृतकुंडाचं महत्त्व 7 कोटी समुद्राची उत्पत्ती इथून झाल्यामुळं हे पाणी पिल्यानंतर आपली रोगराई आणि आपले काही दोष आणि त्यानंतर आपलं सर्व दारिद्र्य नाहीसं होऊन प्रत्येक माणसाला जीवनामध्ये एक सुख, शांती आणि समाधानी मिळते. म्हणून मी या सर्व भक्त मंडळीला
या ठिकाणी आणून त्यांना स्नान आणि दररोज औषधे पिण्यासारखं हे अमृत कुंडावरचं पाणी त्यांना दररोज सकाळी 1 गिलास, दुपारी 1 गिलास, संध्याकाळी 1 गिलास पिण्याचं मी सांगितलं. आणि खरोखरच आमचे 3 दिवस भक्ताला कुठल्याही प्रकारची रोगराई, पाय दुखणं, कुठल्याही प्रकारचं काही अंगदुखी सुद्धा झालेली नाही. आणि म्हणून ह्या 7 कोटी समुद्राची उत्पत्ती इथून झाल्यामुळं या अमृतार्ण गडावर नामस्मरण करण्याचं भाग्य आमच्या सर्वांना मिळालं. जे कोणी येतील त्यांना इथं आलाभ्य लाभ, गुरु महाराजाच्या दर्शनाचा लाभ होईल आणि त्याच्या अंगातली पूर्ण रोगराई जाण्याचं काम या अमृत कुंडावर होऊ शकते. म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी यावं आणि कधीही आपण नामस्मरण करावं म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं. राष्ट्रसंत साईनाथ महाराज की जय, दत्तात्रय महाराज की जय, सती अनुसया माता की जय. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.